आणि आपल्याला विनंती करतोय आपण सायबर क्राईम या विषयावर उपस्थितांना आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठा त्या साईडला बसलेले सगळे मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, ज्येष्ठ वकील इत्यादी, सर्वप्रथम दिलगिरी की यायला थोडासा उशीर झाला, कारण की मॅडमना माहिती आहे, सरांना माहिती आहे की एक नॅकची व्हिजिट असल्यामुळे दिल्लीवरनं फोन आला होता, तर त्यांच्याशी कोऑर्डिनेट करता करता थोडा उशीर झाला. आणि सर्वप्रथम विधी फाउंडेशनला मी धन्यवाद देतो की त्यांनी एक असा विषय मला दिला आहे, तुम्हाला आवडतो हा एक भाग वेगळा आहे, पण हा असा विषय आहे ज्याच्यावरती सगळ्यांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो. म्हणजे कोणी म्हटलं की सायबर क्राईम म्हणजे काय, मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. मी तुम्हाला एकच इन्सिडेंट सांगतो, कदाचित जे नवीन वकील असतील त्यांना तो जर लिंक झाला तर बघूया. नवीन सनद आल्यानंतर पहिला फोटो सनदचा हा आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती टाकतो. त्याच्यामध्ये नाव, डेट ऑफ बर्थ, कोणत्या कॉलेजमधनं तुम्ही किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीतून हे केलात, आणि सर्वात महत्त्वाचा तुमचा सनदचा नंबर. तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे दोन गोष्टी अशा आहेत ज्या हॅकर्स किंवा सायबर फ्रॉडस्टर आपण म्हणतो त्यांच्यासाठी खूप, म्हणजे तुम्ही त्यांना न मागता दिलेलं हे एक साधन आहे असं आपण म्हणतो. आपल्यापैकी किती जण आहेत जे फेसबुकवरती आपण सगळेजण आहोत, इंस्टाग्रामवरती सगळेजण आहोत, आणि आपण काय काय टाकतो त्याच्यावरती. खरं म्हणजे माझ्याकडे एक व्हिडिओ होता, पण ठीक आहे, म्हणजे तो व्हिडिओ दाखवायचा होता की आपण दररोज अशा अशा गोष्टी पोस्ट करतो जे हॅकर्ससाठी खूप सोपं आहे. डिटेल्स घेऊन त्याचा वापर करून तुमचे बँक अकाउंट असतील, तुमचं पर्सनल अकाउंट असतील, हे सगळं हॅक करण्यासाठी किंवा या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी. आणि म्हणूनच जो सायबर क्राईम आहे, सायबर लॉ आहे, तो जो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि बरेच जण असे आहेत आपल्याकडे की ज्यांना माहितीच नाही आहे की आपल्याबरोबर समजा एखादं इन्सिडेंट ऑफ हॅकिंग आपण म्हणतो किंवा फ्रॉड झाला तर आपण काय करावं. आणि त्याचं बेसिक रिझन हे आहे की नंबर वन, ॲज आय सेड, ओव्हर कॉन्फिडन्स. मला बरेच जण असे म्हणतात की आमच्याबरोबर सायबर फ्रॉड होऊच शकत नाही, पण आपण गुगल पे वापरतो, आपण UPIs वापरतो, ठीक आहे, आपण वेगवेगळे, म्हणजे आता आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे जे क्रिमिनल्स होते ते चोरी, दरोडे हे सगळे करायचे. आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण बघतो की व्हाईट कॉलर क्राईम्स हे जास्त वाढलेले आहेत. एकच इन्सिडेंट सांगायचं झालं तर एक पेपरमध्ये आलेलं होतं, एक महिला होती जिचं अकाउंट हॅक झालं होतं, म्हणजे ॲक्च्युली तिचं कार्डवरनं अनऑथराईज पेमेंट झाले होते, आणि तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करायचा प्रयत्न केला, तर तिला त्या हॅकरने फोन केला आणि सांगितलं तुम्ही मला येऊन भेटा, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता तुमचे पैसे परत करतो. ते असे 22 कॉल केले. सो प्रॉब्लेम इज देर इज नो ज्युरिस्डिक्शन when we talk about cyber crime. आणि डिटेक्शन अँड recovery, that becomes even more difficult when we talk about the concept of cyber crime. आणि that is the reason why number one, awareness about, general awareness about cyber safety आणि what to do in case of cyber crime, that is something which is very important. Forensic evidence etc. हा दुसरा भाग झाला त्याच्या. पण जे बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत जे आपण फॉलो करायला पाहिजे, दॅट इज समथिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन वी टॉक अबाउट द कन्सेप्ट ऑफ सायबर क्राईम इज कन्सर्न. सो सायबर क्राईममध्ये काय आहे तर बेसिकली ॲज आय सेड की इंटरनेट इज समथिंग विच वी आर युझिंग अ लॉट नावडेज, आणि दॅट इज वाय सायबर क्राईम जो आहे तो वाढलेला आहे. illiteracy about, we can say, virtual world, or illiteracy about what to post, what not to post, याच्याबद्दल जे आपण करतो, जे आपण अवेअरनेस ठेवत नाही, that is one of the major reasons why we see की सायबर क्राईम जास्त वाढलेला आहे.
बेसिक जे आपण प्रिकॉशन्स आहेत लाईक पासवर्ड्स. सो पासवर्ड जे आहेत ते काही लोक खूप सिम्पल ठेवतात, काही लोक पासवर्ड जे आहेत ते डिस्क्लोज करतात बाकीच्यांना. व्हेरी कॉमन मिस्टेक म्हणजे डेट ऑफ बर्थ, स्वतःचं नाव, हे सगळे जे पासवर्ड ठेवण्याचं किंवा सर्वात कॉमन आहे पासवर्ड 1 2 3 4. हे बरेच जणांचं कॉमन पासवर्ड आहे कारण आम्हाला लक्षात राहत नाही असं लोक म्हणतात. पण हे जे इझी वेज आहेत, म्हणजे काही जण तर असं करतात की त्यांना सवय आहे की ते मोबाईलमध्ये पासवर्ड वगैरे सेव्ह करून ठेवतात. उद्या जर मोबाईल हरवला तर काय? सो दॅट इज वन मोर क्वेश्चन वेन वी टॉक अबाउट सायबर क्राईम इज कन्सर्न. आणि जे कम्प्युटर्स आहेत, जे मोबाईल फोन्स आहेत, त्या मोबाईल फोन्सवरती आपण जेव्हा ॲक्सेस करतो तेव्हा आपल्याकडे दोन आहेत, एक प्रायव्हेट नेटवर्क आहे आणि सेकंड इज पब्लिक ॲक्सेस नेटवर्क. सो पब्लिक ॲक्सेस नेटवर्कवरती जेव्हा आपण एखाद्या बँकिंग ट्रान्झॅक्शन्स करतो किंवा एखाद्या आपण समजा कॉन्फिडेन्शियल ट्रान्झॅक्शन्स करतो तेव्हा कितपत काळजी घ्यायला पाहिजे ह्या बाबतीतची अनअवेअरनेस, दॅट इज समथिंग विच इज व्हेरी कॉमन रिझन वाय वी हॅव द कन्सेप्ट ऑफ सायबर laws or cyber crime basically. And unawareness about various laws, that is one more thing because of which there are cyber offenses in the language of the virtual world. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की when we talk about cyber laws, when we talk about cyber crime, आज आपला जो सायबर क्राईम हा जो म्हणजे विषय आहे तो फार पुढे गेलेला आहे. म्हणजे आज आपण पासवर्ड, युजर नेम या काळात आपण आहोत, पण सायबर क्राईम हॅज गॉन टू द एक्सटेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स? हाऊ डू वी यूज इट? इफ यू आता तुम्ही ॲलेक्सा, ठीक आहे, सिरी, दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ज्यांच्याकडे सॅमसंगचा मोबाईल फोन आहे त्यांच्याकडे बिक्सबी म्हणून एक नवीन यू कॅन से इट इज अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स काइंड ऑफ सॉफ्टवेअर ओनली, इन बिल्ट सॉफ्टवेअर. जेव्हा समोरच्याने मला कॉल केला तर मला जर उचलता येत नसेल तर मी बिक्सबीला सांगतो की तू माझ्या वतीने बोल. So what is that? That is nothing but that is an example of artificial intelligence. But this is a positive impact of artificial intelligence. Negatively जर तुम्ही बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा वेगळ्या प्रकारे बरेच वेळा केला गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला सायबर क्राईमचा, खूप आता थोड्या दिवसापूर्वीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुम्हाला सगळ्यांना फ्रेंड्स सिरियल माहिती असेल कदाचित, 1990s फ्रेंड्स सिरियल वगैरे होते. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून फ्रेंड्स सिरियल तशीच्या तशी बनवली गेली. द ओनली डिफरन्स इज इन्स्टेड ऑफ फ्रेंड्स सिरियल, गेम ऑफ थ्रोन्स म्हणून जी पॉप्युलर सिरियल आहे त्याचे कॅरेक्टर्स जे आहेत त्यांचा वापर करून ती नवीन सिरियल बनवली गेली. कशी बनवली गेली? ओनली बिकॉज ऑफ यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो फेसेस are now replaced आणि that serial has been made. So if आपले जर फेसेस आहेत, आपले जर चेहरे आहेत, ते जर असे वापरले गेले तो you will see that artificial intelligence over a period of time will become very very dangerous. आणि आता आपण त्याचे थोडेसे ड्रॉबॅक्स बघतोय. व्हेरी रिसेंटली तुम्ही बघितलेलं होतं की आता नाव घ्यायचं झालं तर आपले जे ॲक्ट्रेस आहे रश्मिका मंदाना, शी वॉज अ विक्टिम ऑफ दिस टाईप ऑफ क्राईम. सो व्हॉट वी आर ट्राईंग टू से इज आपण जेवढं म्हणतो की आपण सायबर सेफ्टी करूया तेवढं एक स्टेप पुढे जाऊन जे अनएथिकल वर्ल्डमध्ये जे हॅकर्स आहेत ते त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करत आहेत. आणि त्याच्याचमुळे इट इज अन नीड ऑफ अन आवर. आपण म्हणतो की काळाची गरज आहे की आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला सायबर अवेअरनेस जे बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला हेच म्हणालो, एकदम कॉमन गोष्टी आहेत. बरेच जण तर म्हणजे मला माहिती नाही की सोशल मीडियावरती एवढी अवेअरनेस का नाही आहे. बरेच जण आपला डेबिट कार्डचा पण फोटो हा टाकतात इंस्टाग्रामवरती. म्हणून खास करून जी नवीन जनरेशन आहे त्यांना पहिलं डेबिट कार्ड मिळाल्यावरती खूप खुश होतात आणि खुश झाल्यानंतर ते पहिला फोटो टाकतात, माय न्यू डेबिट कार्ड, माय फर्स्ट डेबिट कार्ड, सॉरी, ठीक आहे.
तर समजा कोणी त्यांना फोन करून विचारलं की ओके कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन द फर्स्ट डेबिट कार्ड, मागे जरा एक नंबर येतो द्या मला, तर ते एवढे आनंदी असतात की ते म्हणतात ओके येस, आणि ते नंबर पण सांगतात आनंदाने. मग समोरचा म्हणतो थँक्यू व्हेरी मच, आणि मग त्यांना जो मेसेज येतो त्याच्यानंतर मग काय होतं, मग ते जातात पोलिसांकडे आणि सांगतात की नाही आमचं अकाउंट हॅक झालं, तुम्ही शोधूनच काढा, हे मला पैसे परत पाहिजेत. पण जेव्हा शेअर केलं डिटेल्स, तेव्हा तुम्हाला माहिती होतं की बाबा काहीतरी मागतात, काहीतरी गडबड. आणि आपल्याकडे बरेच जणांना असं नाही आहे की नवीन लोकांना, तुम्हालाही कॉल आला असेल की LICनी बोनस दिलेला आहे, किती तर 2 करोडचा बोनस असेल, LIC कधी एवढा बोनस देत नाही. किंवा तुमचं बँक अकाउंट हॅक झालेलं आहे, तर बँक अकाउंट हॅक झाल्यानंतर तुम्हाला जरा एक डेबिट कार्डनी तुम्ही अनलॉक करू शकता. तर डेबिट कार्ड किंवा कधी कधी म्हणजे कॉमन गोष्टी अशा आहेत की एक जण मला फोन करताना म्हणतं तुमचं ICICI बँकमध्ये अकाउंट आहे का. मग तुम्ही कोण बोलताय, मी बँक मॅनेजर बोलतोय. मग जर मॅनेजरलाच माहिती नसेल की माझं अकाउंट कुठे आहे, तर तो माझं अकाउंट कसं ब्लॉक झालं आहे आणि ते कसं हे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत दीज आर स्मॉल हिंट्स की म्हणजे वेदर इट इज अ फ्रॉड्युलंट कॉल, म्हणजे ट्रू कॉलर वगैरे त्याच्यावरनं आजकाल कळतं. पण ज्यांच्याकडे आयफोन वगैरे आहेत त्यांना ह्या गोष्टी अवेलेबल नाही आहे, ट्रू कॉलर वगैरे, तर त्या केसेसमध्ये व्हॉट डू वी डू, तर दीज आर स्मॉल बट व्हेरी इम्पॉर्टंट हिंट्स जे आपल्याला मिळतात, ज्याच्यावरनं आपण डिसाईड करायला पाहिजे की वेदर द कॉल इज जेन्युइन ऑर वेदर द कॉल इज फ्रॉड्युलंट. तुम्ही जर काही वेळेला असं होतं, तुम्ही सांगता की नाही मी बँकमध्ये जाऊन ब्रँचला व्हिजिट करून मी करतो जे काय आहे ते, तर ते लगेच फोन ठेवून देतात. द रिझन इज बिकॉज त्यांना माहिती आहे की हे पर्पज सॉल्व्ह होणार नाही. सो दीज थिंग्स मॅटर अ लॉट. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी ज्या आहेत याच्याकडे आपण काळजी, म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये अवेअरनेस हा जो प्रकार आहे हा फार कमी आहे. आणि ह्या अवेअरनेसबद्दल आणि नंतर आपण काय करतो, नंतर इट इज व्हेरी इझी to blame the machinery. So we blame police, we blame the courts, we blame so many की आमचं हे नाही होत ते नाही होत. पण बेसिक जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॲज अ सिटीजन दॅट कम्स प्रायमरली ऑन ऑल ऑफ अस इंडिव्हिज्युअली अँड देन कलेक्टिव्हली ऑब्वियसली ऑन द इन्स्टिट्यूशन. आणि वेन त्याच्यानंतर द नेक्स्ट थिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इज, तुम्ही जर बघितलं की आजकाल गुगलवरती जर तुम्ही गुगलवरती गेलात तर तुम्हाला ते सांगतं की तुम्ही याच्या अगोदर कधी या वेबसाईटवरती आलेला होतात. सो किंवा व्हॉट्सॲपवरती बरेच जण म्हणतात की देर इज एंड टू एंड एन्क्रिप्शन म्हणजे देर इज अ सिक्युरिटी, बट दॅट इज नॉट सो. म्हणजे बरेच वेळेला असं बघितलेलं आहे की इवन दॅट इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी फॉल्स, विच इज रॉंग. आणि दॅट इज द रिझन वाय वी ऑलवेज से की वी शुड नॉट रिलाय ऑन एनिथिंग ब्लाइंडली, वी शुड नॉट फॉलो एनिथिंग ब्लाइंडली. आणि सायबर क्राईमच्या केसमध्ये हेच होतं की बिकॉज वी से की सायबर लॉज, सायबर वर्ल्ड इज सेफ. ऑब्वियसली पॉझिटिव्ह गोष्टींसाठी ते सेफ आहेच, बट इट इज मोर अनसेफ एस्पेशली फॉर द नेगेटिव्ह थिंग्स. तो आपण जर सायबर ॲक्ट बघितला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट प्रायमरीली 2000 आला होता, 2000 आलेला होता. आणि देर वर इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स इन द इयर 2008. आणि जे ड्रॉबॅक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 होते किंवा शॉर्टकमिंग्स होते त्याला कव्हर करायचा किंवा त्याला अमेंड करायचा पार्लमेंटनी प्रयत्न केला आणि 2008 तो अमेंडेड ॲक्ट आला. त्याच्यामध्ये बरेच गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. आता मी या सगळ्यामध्ये जाणार नाही, मात्र काही इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये ऑफेन्सेस जे आहे ते ऑफेन्सेसवरती एक नजर टाकणं खूप महत्त्वाचं आहे. पण त्याच्या अगोदर आपण नेहमी म्हणतो की हॅकर्स आर इलिगली ऑसम. वाय दे आर इलिगली ऑसम? बिकॉज ते फार छान काम करतात, त्यांचं जे काम आहे ते मस्त करतात, पण त्याच्यामुळे बाकीच्यांना त्रास होतो. म्हणजे जर दुसऱ्यांना त्रास झाला तर आपण म्हणतो काय वेडा माणूस आहे हा, याला कळतच नाही. पण ते आपल्याबरोबर झालं तर अरे बापरे कसं झालं ते. मग कोणी आपल्याला मदत नाही केली तर आपल्याला राग येतो, पण ते त्यांचं काम फार छान करतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही खास करून बघितलं तर सेक्शन 65 आहे ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000, ज्याच्यामध्ये टॅम्परिंग विथ कम्प्युटर सोर्स आहे, ज्याच्यामध्ये जो बेसिक कम्प्युटर सोर्स किंवा जो कम्प्युटर आपण वापरतो
त्याच्याशी जर तुम्ही काही टॅम्परिंग केलं, काही चेंजेस केले, तर दॅट इज अन ऑफेन्स अंडर द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 65. 66 टॉक्स अबाउट कम्प्युटर रिलेटेड ऑफेन्सेस. So use of computer for any kind of offenses, damage to computer, all this comes under the provision of section 66. 66A, very important, which talks about punishment for sending offensive messages. So जर कोणी any person is sending any messages through communication devices, so that is also an offense. That is an offense under the provision of section 66A. Then 66B talks about punishment for dishonestly receiving computer source or communication device. So this sending message is an offense under one section. Receiving any stolen device is also an offense under the provision of section 66B. Then we have 66C, identity theft, very common offense. Okay, what do you mean by identity theft? Is basically password, electronic जी signatures आहेत किंवा UID, आधार वगैरे त्याच्यासारखे जर गोष्टी घेऊन दुसऱ्या व्यक्तीचा जर तुम्ही लॉग इन केलं तर दॅट कॅन ऑल्सो बी अन ऑफेन्स अंडर द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 66C. 66C D टॉक्स अबाउट पर्सोनेशन. सो पर्सोनेशन इज व्हेरी कॉमन. फेसबुकवरती एक पर्सन म्हणजे आजकाल लोक असं करतात की मी माझं अकाउंट बनवलं, फोटो कोणाचं टाकलं तर आलिया भट किंवा रणबीर कपूर, ठीक आहे, तर ते नॉर्मल झालं. पण मी समजा कोणीतरी दुसरं म्हणून माझा फोटो किंवा माझं अकाउंट बनवलं आणि आय ट्राय टू चॅट, आय ट्राय टू कम्युनिकेट, आय ट्राय टू इन्व्हॉल्व इन एनी काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज, इलिगल ॲक्टिव्हिटीज, सो दॅट विल कम अंडर 66D अँड इट विल बी अन ऑफेन्स अंडर दिस सेक्शन. 66E talks about violation of privacy, which is another very important thing, because privacy, म्हणजे ऑनलाईन वर्ल्डमध्ये प्रायव्हसी इज द बिगेस्ट इशू. हाऊ वी सी प्रायव्हसी, हाऊ वी डिस्क्लोज द कन्सेप्ट ऑफ प्रायव्हसी, ते डेफिनेशन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तर काही लोकांना वाटतं की रात्री 2 वाजता मला झोप येत नाही आहे, मी माझ्या मित्रमैत्रिणीला मेसेज केला तर ते चालतं. काही लोकांना 10च्या नंतर अजिबात चालत नाही. तर दॅट इज अ पर्सनल प्रेफरन्स. But here privacy is viewed as in general or as a whole, which is very important. And then obviously section 66F जो है, which talks about cyber terrorism, which is obviously terrorism or terrorist activities, but use of cyber technology. ज्याच्यासाठी even death penalty is there under the provision of imprisonment or life is there under the provision of Information Technology Act also. 67 तुम्ही जर बघितलं तर it talks about publishing and transmitting obscene material in electronic form. So circulating any kind of you can say offensive material, त्याच्यामध्ये pornographic images वगैरे पण आलं, that all comes under the provision of section 67 of the act. Then 67A talks about punishment for publishing or transmitting material containing sexually explicit information or videos in electronic form. That is also an offense. नंतर 66B talks about, याच्याबद्दल ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी फार सिरियस कॉग्नायझन्स घेतलेला आहे, बिकॉज दिस इन्व्हॉल्व्स यूज ऑफ चिल्ड्रन इन सेक्शुअली एक्सप्लिसिट ॲक्ट. आणि चाइल्ड पोर्नोग्राफी इज ऑब्वियसली वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम दॅट वी हॅव. मेजर्स हॅव बीन टेकन. सो मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने काही वेबसाईट्स ट्रॅक करून त्यांना ब्लॉक केलं होतं. पण तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे की IP ॲड्रेसेस चेंज करून किंवा वेगवेगळे मेकॅनिझम वापरून ते वेबसाईट्स परत रिॲक्टिव्ह होऊ शकतात. आणि दॅट कॅन ऑल्सो कॉज वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम. आणि सो गव्हर्नमेंट इज डुईंग इट्स पार्ट, बट ऑब्वियसली रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर सुद्धा आहे ॲज सिटिझन्स, की whenever we find such kind of websites, it is our duty to ensure that we will not follow those websites, open those websites. But that is definitely an offense under the provision of section 67B. त्याच्याबरोबर various measures have been implemented in Indian Penal Code also, just to connect the Information Technology Act 2000 amended in 2008.
त्यामध्ये 379 आहे, 420 आहे, 463, 468 आहेत. आणि जर तुम्ही केस लॉज बघितले तर श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया, दॅट वॉज वन ऑफ द लँडमार्क केस वेन वी टॉक अबाउट सायबर क्राईम इज कन्सर्न. जिथे फेसबुकवरती एक कमेंट केली होती की एखाद्या पॉलिटिकल लीडर जर एक्सपायर झाला तर त्याच्यानंतर मुंबई बंद का केली, दॅट वॉज द बेसिक इशू. बट देन त्याच्यामध्ये द अरेस्ट वॉज मेड अंडर सेक्शन 66A अँड यू नो नाव की what amendments have been made to section 66A for the purpose of misuse of this section. कारण की आधी हा सेक्शन जो होता या सेक्शनमध्ये अरेस्ट वॉज मेड अँड देर वर सो मेनी डिफरंट थिंग्स जिथे विक्टिमला जास्त प्रॉब्लेम व्हायचा. नंतर शमशेर सिंग वर्मा वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा आहे, ज्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट डिस्क, वेदर कॉम्पॅक्ट डिस्क इज अ डॉक्युमेंट, दॅट वॉज द क्वेश्चन ऑफ लॉ. आणि त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे की द कॉम्पॅक्ट डिस्क, कारण की कॉम्पॅक्ट डिस्क वॉज गिवन ॲज अन एव्हिडन्स इन दॅट केस आणि इट वॉज हेल्ड दॅट कॉम्पॅक्ट डिस्क इज अन डॉक्युमेंट इन दिस पर्टिक्युलर केस. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की जी केस आपण कदाचित पेपरमध्ये पण वाचलेली असेल की एम्फसिस कॉल सेंटर फ्रॉड जे पुण्याला झालं होतं. सो दॅट इज वन मोर case where a call center was established to defraud US clients. So US चे जे clients आहेत त्यांचे डिटेल्स घेऊन पैसे, त्यांचे जे डॉलर्समध्ये जे पैसे आहेत अकाउंट्स हॅक करून ते पैसे घेण्याचं जे त्यांचं जे रॅकेट होतं, दॅट वॉज that was the case of Emphasis system. And that was very, as I told, the biggest challenge in cyber crime is the problem of jurisdiction. कारण की तुम्हाला person who is calling is not necessarily required in India. He can be from outside also. बरेच वेळेला आपल्याला माहिती आहे की आपले कॉल्स ट्रॅक होऊ शकतात, आपलं लोकेशन ट्रॅक होऊ शकतं, पण जे व्हॉइप कॉल्स असतात ते व्हॉइप कॉल्सचे किंवा कॉल्स ओव्हर इंटरनेट दे आर व्हेरी डिफिकल्ट टू ट्रॅक, कारण देर आर चॅलेंजेस इन ट्रॅकिंग देम. नॉर्मल कॉल्स रेकॉर्ड होतो म्हणून आपण व्हॉट्सॲप कॉल करतो, जे हे आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा आपण व्हॉइप कॉल्स वगैरे हे करतो बघा, तुम्ही कधी कधी मला माहिती नाही तुम्ही हे ट्राय केले का, पण जर ट्रू कॉलरवरती जर तुम्ही रजिस्टर करायचा प्रयत्न केला आणि जर तुम्ही व्हेरिफिकेशन थ्रू कॉल असं सिलेक्ट केलं तर तुम्हाला एक कॉल येतो. तर कॉल येतो काहीतरी +79 +94 काही असं काहीतरी नंबर असतो. आपण बोलणारा व्यक्ती जो असतो तो इंडियन असतो. तर दॅट इज बिकॉज दिस इज समथिंग विच इज व्हेरी, आणि आता तर ऑटोमेटेड कॉल सिस्टम आहे त्याच्यामुळे वी डोंट नो फ्रॉम वेअर द कॉल इज, हू इज स्पीकिंग. आधी लँडलाईन नंबर्स वेगळे होते, आता तर लँडलाईन नंबरसुद्धा मोबाईलच्या फॉर्ममध्ये आलेले आहेत. सो देर आर मेनी चॅलेंजेस वेन वी टॉक अबाउट दीज इश्यूज आर कन्सर्न. आणि ऑब्वियसली देन द बिगेस्ट क्वेश्चन, अजून एक जी केस होती ती सोनी संबंध केस म्हणून त्याला आपण रेकग्नाइज करतो. द नेम ऑफ द केस इज CBI वर्सेस आरिफ अझीम, जिथे सोनी TVनी एक वेबसाईट काढलं होतं सोनी संबंध म्हणून की आय कॅन सेंड गुड्स टू फॉरेन कंट्रीज अँड, म्हणजे दिवाळी असेल किंवा रक्षाबंधन असेल तर मी गिफ्ट पाठवू शकतो. आणि एक पर्सन होता, त्यांनी क्रेडिट कार्ड थ्रू पेमेंट केलं आणि ते जी ऑर्डर होती ती ऑर्डर दुसऱ्याच कोणाकडे तरी हे केली गेली आणि अनऑथराइज पेमेंट जो होतं ते अनऑथराइज पेमेंट तिथे घेतलं होतं. म्हणजे इट वॉज डिलिवर्ड टू अ पर्सन कॉल्ड मोहम्मद आरिफ अझीम, आणि ज्याचं क्रेडिट कार्ड होतं बार्बरा म्हणून ती व्यक्ती होती. तिने सांगितलं की आय नेवर अप्रूव्ड दिस काइंड ऑफ पेमेंट. सो त्या केसमध्ये अगेन द क्वेश्चन वॉज हाऊ डू वी डील विथ इट. सो कंप्लेंट वॉज लॉज्ड आणि CBIने त्या केसमध्ये इन्क्वायरी केली आणि इन दॅट पर्टिक्युलर केस कन्व्हिक्शन वॉज गिवन टू आरिफ अझीम ऑब्वियसली. पण त्याच्यानंतर द डिटेल्स ऑफ द इन्क्वायरी वॉज की तो जो पर्सन होता दॅट पर्सन वॉज वर्किंग इन द कॉल सेंटर
आणि त्याला ते ॲक्सेस मिळाला आणि त्यांनी ते क्रेडिट कार्डचा वापर केला. त्याच्यामुळे ह्या ज्या केसेस आहेत या केसेस पण महत्त्वाच्या आहेत. अँड इट इंडिकेट्स हाऊ वी आर केअरलेस अबाउट आवर नंबर वन डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन, आणि सेकंड इज वी कॅनॉट रिलाय ऑन एव्हरीथिंग, वी कॅनॉट आस्क एनिथिंग when it comes to cyber security is concerned. एक सिंपल गोष्ट म्हणजे आपण आपले डॉक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेड करून देतो, पण ते सेल्फ अटेस्टेशन करताना आपल्याला आजकाल माहिती आहे की आपले डॉक्युमेंट्स मिसयूज होऊ शकतात, म्हणून आपण लिहून देतो ओनली फॉर बँकिंग पर्पज, ओनली फॉर ओपनिंग द अकाउंट. बट वेन वी गिव्ह इन्फॉर्मेशन, दिस इन्फॉर्मेशन इज डिलिव्हर्ड फॉर इलेक्ट्रॉनिक मीडियम, दॅट टाइम वी आर नॉट दॅट मच केअरफुल. हे ऑब्झर्वेशन नेहमी झालेलं आहे. हे ऑब्झर्वेशन इज समथिंग विच वी हॅव ऑलवेज सीन, अँड दॅट इज द रिझन वाय वी ऑलवेज से दॅट वेन वी टॉक अबाउट दिस काइंड ऑफ डिस्क्लोजर्स, या डिस्क्लोजर्समध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी टॉक अँड वी seek information before directly disclosing it to anybody. So this is just a crux of various important sections आणि त्याच्यानंतर जे केस लॉज आहेत ते what is important. आज तुम्ही कदाचित घरी गेल्यावर including me, please revisit your Facebook page, your Instagram page and you see की कोणत्या फोटोमध्ये काय काय हे आहे. मी तो त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की एका मुलीने व्हिडिओ टाकला होता की कुठे चाललेस आज, म्हणजे मी आज शॉपिंग करून आली कारण माझं आज ग्रॅज्युएशन डे आहे. तो व्हिडिओ टाकला होता त्याच दिवशी, म्हणजे ग्रॅज्युएशन कधी झालं हे हॅकरला कळलं. त्याच्यानंतर तिने फोटो टाकला तो घराच्या बिल्डिंगच्या, म्हणजे तिथे बिल्डिंग्स नाही आहेत, रो हाऊसेस आहेत, रो हाऊसच्या बाहेर टाकला सेल्फी काढून, तो रो हाऊस नंबर दिसला. ठीक आहे. त्याच्यानंतर तिने अजून एक फोटो काढला होता सिनरीचा, जिथे स्ट्रीट नंबर दिसला, नेम दिसला होता, तो स्ट्रीट नेम कॅप्चर केला. त्याच्यानंतर तिने एक व्यक्तीबरोबर कॉफी पित असताना फोटो काढलेला होता, जिथे डेबिट कार्ड असं वरती ठेवलेलं होतं आणि त्या डेबिट कार्डवरती डेबिट कार्ड नंबर मिळाला. आणि त्याच्यानंतर तिने ग्रॅज्युएशनचं तिची जी हे टाकली, सर्टिफिकेट टाकलं, त्याच्यामध्ये तिचं डेट ऑफ बर्थ मिळालं. हा व्हिडिओ कदाचित आपल्यापैकी काही जणांनी बघितला असेल. पण व्हॉट वी आर ट्राईंग टू से इज, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बट दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. या छोट्या छोट्या गोष्टी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दे बिकम अ न्यूसन्स बिकॉज यू आर डिस्क्लोजिंग ऑल युअर इन्फॉर्मेशन टू एव्हरीबडी. आणि मी खरंच सांगतो, म्हणजे आम्ही तर आमच्या स्टुडंट्सना बघतो की ते काय करतात. मला अजूनही ह्या गोष्टीचं नवल वाटतं की मला पॅन कार्ड नवीन आलं, ठीक आहे, पण ते पॅन कार्ड आलं म्हणून तुम्ही लिहा ना, मला नवीन माझं पहिलं पॅन कार्ड आलं हे लिहिलं तरी चिकार आहे. त्याचा फोटो, ठीक आहे. आणि आजकालचे कॅमेरा खूप छान असतात, ते तुम्ही झूम केलं तरी फार छान सगळं दिसतं की काय आहे काय नाही. तर हे सगळं दिस इज ऑल अ पार्ट ऑफ अवेअरनेस. सी, इट इज इझी टू ब्लेम अदर्स, इट इज व्हेरी इझी टू ब्लेम अदर्स, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी बिकम रिस्पॉन्सिबल आवरसेल्स. आणि म्हणून मी परत एकदा तेच वाक्य म्हणतो की हॅकर्स आर इलिगली ऑसम बिकॉज दे कॅन डू अ नंबर ऑफ थिंग्स इन अ नंबर ऑफ वेज. आणि जेव्हा ते आपल्याबरोबर होतं तेव्हा आपल्याला वाटतं की नाही, इट इज सो सॅड, इट इज म्हणजे ह्या जगामध्ये सर्वात मोठा अन्याय आपल्यावर झाला. पण ते जेव्हा दुसऱ्यावरती येतं तेव्हा परत तेच व्यक्ती, हे तुला काही कळत नाही, कोणी सांगितलेलं हा फोटो टाकायला. म्हणजे त्या व्यक्तीचे 4 फोटो असतील, म्हणजे एका व्यक्तीने समजा पॅन कार्ड बरोबर फोटो टाकला, त्याचं अकाउंट हॅक झालं, तर ती दुसरी व्यक्ती त्याला बोलते की तुला कळत नाही वगैरे वगैरे. पण जर त्याचं अकाउंट बघितलं तर पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं टाकलं असेल. So these are very important things which over a period of time become very important. आणि म्हणूनच be cyber safe, be careful when you make any transactions. आजकाल you have GPay, obviously GPay is very popular, Paytm is very very popular. ठीक आहे. there is no denying की आपण या सगळ्या फॅसिलिटीज वापरायला पाहिजेत. पण जर तुम्ही खरंच बघितलं तर GPayपेक्षाही चांगली ती म्हणजे तुमच्या बँकचं पण स्वतःचं UPI ID असतं ॲपमध्ये. तर रादर दॅन हॅव्हिंग सच काइंड ऑफ जे रिस्क आहेत, इट इज बेटर यू मेक शुअर नंबर 1 असं नाही आहे की GPay वगैरे वापरू नका, यू शूड यूज इट,
But if you are not confident, start with the bank app. It is very important. बरेच लोक अजूनही असे आहेत की जे अँड्रॉइड फोन्स वापरत नाहीत, ते त्यांचे ट्रान्झॅक्शन्स बँकमध्ये करतात आणि आपण त्यांना वेड्यात काढतो. ठीक आहे, वेड्यात काढायला काही हरकत नाही, पण ते तेवढे केअरफुल आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दॅट इज द रिझन वाय वेन यू आर ऑपरेटिंग युअर सेल्फ इन द सायबर स्पेस, मेक शुअर दॅट यू आर केअरफुल. मेक शुअर अँड एन्श्युअर दॅट यू आर युझिंग स्ट्रॉंग पासवर्ड्स. आणि हे आपल्याला बरेच जण सांगतात, बरेच ठिकाणी सांगतात, पण तरीही आपल्यापैकी बरेच जण आजही आपलं स्वतःचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे पासवर्ड म्हणून यूज करतात. आपल्याकडे बँकिंग सिस्टममध्ये वी हॅव 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ॲज गिवन बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे पहिलं तुम्ही पासवर्ड टाकता आणि नंतर तुम्हाला OTP येतं. बरेच जण ते पण डिझेबल करतात की नाही, आम्हाला फक्त पासवर्ड टाकून ॲक्सेस मिळू दे. पण जर तुम्हाला OTP आलं तर कमीत कमी तुमच्याकडे कंट्रोल असतो की काय चाललं आहे. आणि जर ते नसेल तर डायरेक्ट ॲक्सेस कधी कोणाला चुकून मिळाला तर दॅट इज ऑल्सो समथिंग विच इज व्हेरी रिस्की. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वी ऑल शुड बी केअरफुल. आणि ॲज अ पर्सन फ्रॉम लिगल फ्रेटर्निटी, अवेअरनेस अबाउट दीज थिंग्स इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आय होप आपण सगळेजण या सगळ्याची काळजी घेऊ. आय वन्स अगेन थँक विधी फाउंडेशन फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू वन्स अगेन. आणि यानंतर आपण सगळेजण आतुरतेने ज्या व्याख्यानासाठी आलेला आहात, थांबलेला आहात, त्या माननीय न्यायमूर्ती सानप साहेबांचं व्याख्यान आपण आता. त्यापूर्वी थोडक्यात परिचय. सर born and brought up in farmers family, completed his school education in Jilla Parishad School at village Bar, Jahangir Taluka Risod District, Wasim. Completed his graduation BA from Rajasthan College of Arts and Science, Wasim. Completed his law graduation LLB in first class from Sitabai Arts and Law College, Akola, affiliated to Amravati University. Enrolled as an advocate on roll of Bar Council of Maharashtra and Goa in October 1998. Practiced at Wasim and Malegaon on civil and criminal side. In January 1996, was appointed as a judge of the Small Causes Court, Bombay. Promoted as district and session judge in 2008 and posted at Nashik. At Nashik was appointed as ex officio chairman of Saptashrungi Mata Deva Darshan Vani, Taluka Kalwan, District, Nashik. In 2010 was appointed as the registrar Personal and Protocol, High Court, Bombay. In 2011 transferred to City Civil and Session Court, Mumbai. In 2011 was appointed as a presiding officer of Special Tada Court for conducting 1993 Mumbai serial bombast case and other cases under Tada. In 2017 completed the trial and delivered judgment in 1993 Mumbai serial bombast case. During this period was a special judge under NDPS Act as well. After completion of bomb blast case, conducted 26/11 Mumbai terror attack. Mumbai terror attack case and recorded the evidence of 79 witnesses. Thank you. In 26/11 Mumbai terror attack case recorded the evidence of uproar via video conference. The uproar was produced via video conference from USA. In June 2018 was appointed Principal District and Session Judge, Jalgaon for 2 years. Before being elevated as a judge of the Bombay High Court, was posted as the President of Maharashtra State Cooperative Appellate Court, Mumbai. Elevated as an additional judge of the Bombay High Court on 25th June 2021. Sir is a keen cricket player. मंडळी, मी सुरुवातीला सांगितलं होतं जेव्हा सकाळी लेक्चर सुरुवात झाली की आपण किती भाग्यवान आहोत हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा सरांचं इंट्रोडक्शन दिसायला. सकाळी माझा नाईलाज होता, मी सस्पेन्स रिव्हील करू शकत नव्हतो. 26/11 केस चालवले, बॉम्बे ब्लास्ट केस चालवले आणि सुरुवात कुठून? फार्मर्स फॅमिली, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा. केवढी घेण्यासाठी इतकं अनुभव गाठीशी असलेले साहेब आज आपल्याला
खूप खूप धन्यवाद. आपण खूप आणि मनापासून जोरदार टाळ्या वाजवल्यात. खरं आणखीन जास्त टाळ्या चालतील, पण डेफिनेटली खूप धन्यवाद. कारण खूप खूप आपण हे ऐकल्यानंतरच आपण भारावून जातो. आणि असे जे आहेत ते आपल्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख वक्ते आहेत. आणि एवढंच नाही तर आपला जो थीम होती ह्युमन एम्पॉवरमेंट, त्याचं कन्क्लुडिंग लेक्चरबद्दल आज आपल्याला ते मार्गदर्शन करतात. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मॅडम देशमुख यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. त्या सत्कारमूर्ती जस्टिस शर्मिला देशमुख मॅडम, जज हायकोर्ट बॉम्बे. खरं तर आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावताना किंवा त्याचं आमंत्रण स्वीकारताना सर्वात महत्त्वाचं माझ्यासाठी काय असेल तर तुमच्या कॉलेजचा मान सन्मान आणि तुमचा अभिमान असलेल्या देशमुख मॅडम यांचा माझ्या उपस्थितीत सत्कार होतो. त्यामुळे मी एका क्षणाचाही विलंब न लावता आयोजकांना इथे येण्याचं आश्वासन दिलं आणि त्याची पूर्तता केली. मला प्रकर्षाने जाणवलं की तुमच्या कॉलेजचा मान सन्मान, तुमचा अभिमान उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती देशमुख मॅडम त्यांनी हे जे यश संपादन केलं, त्या आजच्या माझ्या व्याख्यानाला अनुसरून, त्या विषयाला अनुसरून ते तुमच्यासाठी एक दगदगतं उदाहरण आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी वकिली व्यवसाय करून विराजमान होणं किती कठीण असतं याची कल्पना न्यायाधीश म्हणून मी न्यायव्यवस्थेला जवळजवळ 1988 पासून बघतो, त्यामुळे त्याची साधारण कल्पना मला आहे. त्या तुलनेत, त्यांच्या यशाच्या तुलनेत मला असं जाणवलं, कदाचित ती माझी चूकही असेल, तुमच्याकडनं टाळ्यांची थोडी कमतरता मला जाणवली. दुसरी एक कमतरता मला जाणवली, ती म्हणजे या कॉलेजच्या विद्यार्थी मान सन्मान आणि तुमचा अभिमान म्हणून त्या स्टँडिंग ओवेशन डिझर्व करतात, ते तुमच्याकडनं आत्तापर्यंत मिळालं नाही. आता खऱ्या अर्थानं तुमचा मान सन्मान अभिमान याचा यथोचित सत्कार तुम्ही माझ्या साक्षीनं केला, याचा मला अभिमान आहे. विधी फाउंडेशन यांचा उपक्रम, असे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत, ते खरंच वाखाणण्यासारखे आहेत. त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या या सततच्या उपक्रमांना माझ्या आणि माझ्या भगिनीतर्फे शुभेच्छा. VPMS TMC लॉ कॉलेज ठाणे यांच्या माध्यमातून, यांच्या पुढाकाराने या सर्व गोष्टी या ठिकाणी होतात. असे उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये आजचा जो विषय आहे त्या विषयासंदर्भात, त्या विषयाप्रती हे लॉ कॉलेज किती सेन्सिटिव्ह आहे, किती तत्पर आहे, त्याचं हे एक उदाहरण आहे. त्याच्यासाठी
कॉलेजचे प्राध्यापक, कॉलेजचं मॅनेजमेंट यांच्यासाठी सुद्धा एकदा मनापासून संजय हे थोडं लायटर वेनमध्ये बोलतो. सरांनाही उशीर झाला, मलाही यायला 15 मिनिट उशीर झाला. थोडं वातावरण निवळायसाठी बोलतो की सरांनी जेव्हा हॉलमध्ये गर्दी होत होती तेव्हा सांगितलं जो शेवटी येईल तो उभा राहील. मी नशीबवान समजतो की मी आज या बाजूला आहे, अन्यथा सर तुमच्यावर आणि माझ्यावर हीच वेळ आली असती. याच्यानंतर पुढे आपण यायचं तेव्हा लक्षात ठेवायचं. असो, न्यायाधीश आणि वकील यांना तुम्हाला भेटायची गरज नाही. न्यायाधीशांचा सर्वात उत्कृष्ट जज हा वकील असतो. वकिलांचा सर्वात उत्कृष्ट जज न्यायाधीश असतो. माझी आणि देशमुख मॅडमची प्रथम भेट त्यांचं एलिव्हेशन झालं तेव्हा झाली. त्यानंतर आम्ही हायकोर्टात भेटत असतो, परंतु कायद्याच्या विषयावर कधी आम्हाला एकत्र बसून चर्चा करायचा प्रसंग आला नाही. तसंच आमचा दोघांना बेंच शेअर करायचा योग आला नाही. परंतु तुमच्यासाठी जी अभिमानाची गोष्ट आहे आणि हा तुमचा मान सन्मान अभिमान, हा तुमचं नाव भविष्यामध्ये उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. हे त्यांची स्तुती करायची म्हणून त्यांच्यासमोर बोलत नाही. त्यांना अशी शंका असेल की मी हे एवढं यांच्यासोबत केलं नाही तर यांना माझ्याविषयी एवढी खात्री का वाटते. माझी एक सवय आहे की मी नेहमी जजमेंट वाचत असतो, रिपोर्टेड जजमेंट वाचत असतो आणि ट्रायल कोर्टाचा जज असताना सुद्धा हायकोर्टाचे नवीन अपॉइंट झालेले जज त्यांचे जजमेंट मी वाचत असतो. मला एक हॅबिट आहे. त्यानुसार मॅडमचे अनेक जजमेंट मी वाचलेले आहेत. हे मी त्यांना आतापर्यंत सांगितलं नव्हतं. आणि जज किती विद्वान आहे हे तुमच्याशी इंटरॅक्शनमधून कळणार नाही. इंटरॅक्शनमध्ये कदाचित तो तुम्हाला विद्वान वाटेल, परंतु तो जज विद्वान तुम्हाला त्यांचे जजमेंट वाचून वाटला तरच तुम्ही समाधानी असायच. तर मॅडमचे जजमेंट एवढे उत्कृष्ट आहेत या 1 वर्षाच्या काळामध्ये. त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की तुमच्या कॉलेजमधून तुमच्या कॉलेजचं नाव हे असंच कायम राहील आणि तुम्ही जे उपक्रम हाती घेतलेत त्यामुळे मॅडमसारखे अनेक उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या कॉलेजमधून जातील ही एकमेव अपेक्षा बाळगतो. आणि तुमचे जे स्तुत्य उपक्रम आहेत त्यांच्यासाठी माझ्या आणि माझ्या भगिनीच्या वतीने शुभेच्छा देतो. दुसरा प्रश्न वकिलांचा. वकिलांना तुम्हाला भेटायची गरज नाही. माटे साहेब ज्यांनी त्यावेळेस त्यांचं बालपण सांगितलं, ते कुठून आले ते सांगितलं, त्यावेळेस मला तिथे जेव्हा माझा परिचय वाचून दाखवला तेव्हा तुम्हाला वाटलं की त्यांचं आणि माझं साम्य आहे, परंतु त्यांनी जेव्हा त्यांचा परिचय दिला तेव्हा मला वाटलं की आम्ही एकाच परिस्थितीला, सारख्या परिस्थितीला तोंड देऊन आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करून आमच्या मेहनतीच्या जोरावर हा यशाचा मार्ग आम्हाला चोखाळता आला आणि आमचं ध्येय गाठता आलं. माटे साहेबांनी तुम्हाला सांगितलं की किती अडचणी असतात,
ते मेंढपाळाचे मुलगा मेंढपाळ म्हणून त्यांचा उल्लेख केला. मेंढ्या पाळणं, शेळ्या पाळणं काय असतं हे जसं त्यांना माहीत आहे ते तसं मला सुद्धा माहीत आहे. शेतीमधलं एकही काम असं नाही की मी जे केलं नाही आणि आजसुद्धा मला करता येत नाही. परंतु हे आम्ही तुम्हाला आज सांगतो की आम्ही मेंढपाळ आहोत, शेतीमध्ये काम करतो. आमचे आईवडील शेतकरी होते, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. हे याचा मला खात्री आहे की माटे साहेबांना आम्हाला रास्त अभिमान आहे. आणि तो अभिमान आम्हाला असणं क्रमप्राप्त आहे. पण हे जेव्हा आम्ही तुमच्यासमोर शेअर करतो त्याचा एकच उद्देश असतो की तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आज तुमच्याकडं किती फॅसिलिटीज आहेत, तुम्हाला किती अव्हेन्यूज उपलब्ध आहेत. आज तुमच्याकडं मोबाईल आहे, तुमच्याकडं व्हॉट्सअप आहे, तुमच्याकडं यूट्यूब आहे. तुम्हाला ॲट द क्लिक ऑफ अ बटन यू कॅन गेट एनी इन्फॉर्मेशन ऑन एनी सब्जेक्ट. त्याचा तुम्ही सदुपयोग करा. थोडाही दुरुपयोग झाला तर सरांनी त्याचे परिणाम तुम्हाला सांगितले आणि तुम्ही सदुपयोग केला तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला कधी कुठलीही अडचण येणार नाही. आणि ज्या दिवशी त्याचा फायदा करून तुम्ही यशस्वी व्हाल तर त्याचा तुम्हाला तर फायदा होईलच, पण तुमच्यामुळे समाजालासुद्धा त्याचा फायदा होईल याचं तुम्ही भान ठेवा. वकिलांच्या बाबतीत बोलत असताना मी सांगितलं की वकील आपल्याला भेटला नाही, भेटण्याची गरज नाही, पण त्यांचा दर्जा काय, त्यांचं ज्ञान काय हे जर तुम्हाला बघायचं असेल एखाद्या वकिलांविषयी तर त्यांनी केलेलं ड्राफ्टिंग बघा, त्यांचं प्लीडिंग बघा आणि त्यांनी जो एव्हिडन्स रेकॉर्ड क्रॉस एक्झामिनेशन केली आहे, चीफ एक्झामिनेशन केली आहे ती बघा, त्यांनी जे रिटर्न नोट्स सबमिट केल्या ते बघा. तुम्हाला त्यांना भेटायची गरज नाही, फक्त तुमच्याकडं ती ऐपत असली पाहिजे. याचा या ठिकाणी मी उल्लेख याच्यासाठी केला की मी हेगडे साहेबांना प्रत्यक्ष भेटू शकलो नाही किंवा मी ज्यावेळेस बॉम्बस्फोट खटला चालवत होतो त्यावेळेस त्यांचं वय झाल्यामुळं कदाचित ते त्या ठिकाणी येत नव्हते. म्हणून त्यांना प्रत्यक्ष काम करताना बघायचं माझ्या नशिबी आलं नाही. परंतु या ठिकाणी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यान मला आयोजित केली, त्यामुळे 2 शब्द त्याविषयी सांगणं क्रमप्राप्त आहे. मी आपल्यापैकी किती लोकांना माहीत आहे हे मला माहीत नाही. बॉम्बलास्ट केस 93ची जी चालली त्याच्यामध्ये 750 साक्षीदार होते. त्या 750 साक्षीदारांपैकी जवळजवळ पहिल्या 54 साक्षीदारांची उलट तपासणी काही आरोपीसाठी हेगडे साहेबांनी घेतली होती. हे तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही. मी त्यावेळेस मला जेव्हा ती त्यांची क्रॉस वाचायचा योग आला त्यावेळेस मला कळलं की या माणसाचं कायद्याचं ज्ञान, क्रॉस एक्झामिनेशनचं पूर्ण ज्ञान, क्रॉस एक्झामिनेशनचं फक्त ज्ञान असून चालत नाही, क्रॉस एक्झामिनेशनचं भान असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ज्ञानाच्या भरोश्यावर तुम्ही कुठेही कोलांटुड्या मारू शकत नाही. तुम्हाला भान असलं पाहिजे आणि ज्याला भान असतं तेव्हाच तो क्रॉस एक्झामिनर त्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करू शकतो आणि ती कुवत त्यांच्यात होती. त्यांनी अशा अनेक खटले चालवले. त्यामुळे मी माझं भाग्य समजतो की त्या रूपानं का होईना मला त्यांचा परिचय झाला, त्यांची विद्वत्ता मला कळली. आता
प्रमुख विषय आजच्या व्याख्यानाचा महिला सक्षमीकरण, विमेन एम्पॉवरमेंट. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप बघितलं, जेवढी बक्षिसं वाटण्यात आली ते बघता खरंच प्रश्न पडायला पाहिजे की सक्षमीकरण कोणाचं होणं गरजेचं आहे. तर हे बक्षिसं ज्यांचं वितरण आमच्या हस्ते झालं, ज्यांना बक्षीस मिळालं, त्यामुळे खरं आता आत्मपरीक्षण करायची वेळ कुणाला यायला पाहिजे हे आता आपण ठरवायचं. आज जेवढे बक्षिसं मिळाले त्याच्यापैकी 90% बक्षिसं मुलींना मिळाले, महिलांना मिळाले. आणि माझ्या घरचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मुली जे करू शकतात आज, ते कदाचित तुमच्या स्वतःचे मुलंसुद्धा करू शकणार नाही. माझ्या माटे साहेबांना कल्पना असेल, कसं बसं आम्ही लॉ झालो त्याच्यानंतर आम्हाला हे LLM वगैरे करायला वेळ नसतो, पण इच्छा असूनसुद्धा नसतो. आणि त्यावेळेस आम्हाला 2 गोष्टी प्रकर्षाने महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे कायद्याचं जेवढं कोर्टाचं ज्ञान आहे ते मिळवणं, प्रोसिजर समजावून घेणं, आणि आपला उदरनिर्वाहासाठी थोडं तरी आपल्याला मिळालं पाहिजे. कारण खेड्यातून येणाऱ्या माणसाची काय अवस्था, किती वाईट असते हे जेव्हा ज्यांनी अनुभवलं त्यालाच माहीत. आणि तो अनुभव ज्यांनी घेतला त्याला त्याची कल्पना येईल. की माझी एक इच्छा राहिली होती की मी LLM करू शकलो नाही, त्यामुळे माझ्यापैकी माझ्या मुलांनी किंवा मुलींनी करावं, दोघांनी करावं. मी मुलीला म्हटलं, मुलींनी LLM केलं. मुलाच्या बाबतीत सुद्धा माझी इच्छा होती, परंतु ती त्याच्याकडून पूर्ण झाली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं मी अगोदर जे बोललो की सक्षमीकरण, इनडॉक्ट्रिनेशन कोणाचं गरजेचं आहे या विषयावर आता थोड्याच दिवसामध्ये चर्चा झाली नाही तर नवल वाटू नये. असो, हा थोडा विनोदाचा भाग बाजूला जरी ठेवला तरी आज आपण ही मुंबईची परिस्थिती बघतो. आपल्या देशामध्ये 75% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. महिलांचं किती टक्के सक्षमीकरण झालं, किती टक्के त्यांचं शिक्षण झालं हे आपण केवळ ठाणे, मुंबई किंवा शहरी भागाचा अभ्यास करून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला पूर्ण देशाचा, आपल्या पूर्ण राज्याचा विचार करणं गरजेचं आहे. महिलांच्या बाबतीत बऱ्याच अंशी त्यांचं सक्षमीकरण झालं. महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जातात. परंतु तेवढ्याने तो प्रश्न सुटेल का, सुटतो का? आणि याचं उत्तर जर नाही असेल तर या विषयाच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. आपल्याकडे जेंडर इनइक्वॅलिटी हा जो भाग आहे तो महिलांचं पूर्ण सक्षमीकरण न होण्यास जबाबदार आहे. आज
शहरामध्ये नसेल, परंतु खेड्यांमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक आईवडिलांची पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच झाला पाहिजे हा त्यांचा अट्टास असतो. हे फक्त भाषणात काहीतरी आपलं वेगळं चित्र उभं करायचं आणि याला बगल द्यायची, हा एवढा सोपा विषय नाही. सत्यता समोर मांडणं गरजेचं आहे. आम्ही माटेसाहेब, आमची पाळंमुळं ही खेड्यात आहेत, त्याच्यामुळे आम्हाला खेड्यात काही दिवस घालवल्याशिवाय वर्षातले आमचं आयुष्य आम्ही जगू शकत नाही. आणि आम्हाला दोन्ही ठिकाणचा अनुभव आहे. त्यामुळे मुंबईचा आहे, ठाण्याचा आहे, जिल्ह्याचा आहे, तालुक्याचा आहे, आमच्या खेडेगावातला आहे. आमचा अनुभव असा सांगतो की किती कठोर कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी जोपर्यंत चोख होत नाही तोपर्यंत आपल्या समाजामध्ये त्यामधून प्रत्येक वेळेस पळवाटा काढण्याचा प्रयत्न असतो. ज्यांच्याकडं त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम दिलेलं असतं त्यांच्याकडून ते चोख होत नाही. एखाद्या घरी जर 2 मुली झाल्या प्रथम, तर तिसऱ्या वेळेस नक्कीच ते आईवडील तिसऱ्या गर्भधारणेच्या वेळेस तपासणी करण्याचा नेहमीच विचार करत असतात, किंबहुना ते करतात. आणि महिला सक्षमीकरणाला जी सर्वात किंवा महिला सक्षमीकरणाला सर्वात मोठा जर कुठचा धोका असेल, त्यांची इक्वॅलिटी, जेंडर इनइक्वॅलिटी प्रकर्षाने जाणवण्याचा धोका असेल, तर तो गर्ल फोर्टिसाइड. महिला किती उच्च पदावर गेल्या, आज तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचं तुम्हाला जरी दिसलं असेल, परंतु हा जो मूळ आजार आहे, ही मूळची जी मानसिकता आहे, ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण महिलांचं सर्वतोपरी सक्षमीकरण करण्यास यशस्वी होणार नाही. हे माझ्या अनुभवावरून मी माझं मत मांडत आहे. यासाठी प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. ज्याला जन्माला येण्याचा अधिकार आहे त्याला जन्म घेऊ दिला पाहिजे. आपण प्रत्येक वेळी फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारतो की जो जन्माला तो त्याचं जन्मासोबत नशीब घेऊन येतो. हे जर तुम्हाला विश्वास आहे तर तुम्हाला 3 मुली झाल्याने काही बिघडत नाही. माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो की मला पहिली मुलगी झाली तर मी माझ्या घरच्यांना मी स्वतः पेढे वाटले. माझ्या मित्रांना जेव्हा पेढे दिले तर त्यांना असं वाटलं की मला मुलगाच झाला आहे. तर मी म्हटलं हे असं का नाही. म्हणे मुलगी झाली म्हणजे आपण काय वाटायचं असतं, जिलेबी. म्हटलं हे इथून बदललं पाहिजे. ही तुमची आमची जी मानसिकता आहे ही आपण बदलली पाहिजे. आता तुम्ही मुलगी झाली तर पेढे वाटा आणि मुलगा झाला तर जिलेबी वाटा. याच्यातून आज तुमच्या आजूबाजूला असलेल्या 4 लोकांना जरी तुम्ही सुधरू शकले, प्रत्येक जण शिकलेली माणसं ज्याला या गोष्टीचं ज्ञान आहे, भान आहे, तर खऱ्या अर्थानं
या अशा गोष्टीसाठी तुमचं योगदान ते ठरू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी महत्त्वाची आहे, ज्याची तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, ते महिलांचं शिक्षण. आज right to education has been made as a fundamental right in the Constitution. Primary education. The Constitution has given a right to the free right of a free education, primary education to the children. खऱ्या अर्थानं तो अधिकार घटनेमध्ये दिला, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते किंवा नाही, आणि कुठे होते आणि कुठे होत नाही, आणि त्याची कारणं काय याच्यावर थोडं आपण विचारमंथन करणं गरजेचं आहे. तुमच्या मुलींनी प्रायमरीमध्ये ॲडमिशन घेतली, त्याच्यामुळे तिला लिहिता वाचता येईल, परंतु ती लिहिता वाचता येणारी मुलगी किंवा मुलगा जर 7वीमधून किंवा 8वीमधून जर शाळेतून ड्रॉपआउट झाला, तर अशा तकलादू शिक्षणाला काय अर्थ राहू शकतो? एवढ्या शिक्षणाच्या आधारावर तुम्हाला कुठे नोकरी मिळू शकते, तुम्हाला कोण काम देऊ शकतं? आणि अशा वेळेस तुम्ही पुरुषांसोबत कशी काय स्पर्धा करू शकता? आजही खेड्यापाड्यामध्ये जे गोरगरीब आईवडील असतात, एक मुलीचं प्रायमरी शिक्षण झालं की खेड्यामध्ये आईवडिलांना मुलीच्या शिक्षणापेक्षा तिचं लग्न कसं करायचं, कुठच्या वयात करायचं आणि कोणासोबत करायचं, हा एकमेव विचार त्यांच्या डोक्यात असतो. तर हा विचार आपण बदलला पाहिजे. मुलीचंच काय, पण मुलांच्या सुद्धा बाबतीत हे असंच होत असतं. त्यासाठी मुलींनी सुद्धा थोडी कणखर भूमिका घेतली पाहिजे. आपल्या ज्ञानाची, आपल्या यशाची चुणूक आपल्या पालकांना दाखवून दिली पाहिजे, आणि पालकांची खात्री पटवून दिली पाहिजे की तुम्ही जर मला शिकवलं तर मी एकही पाऊल मागे टाकू शकत नाही, आणि तुम्ही जर मला शिकवलं तर मी तुमचं नाव समाजामध्ये परत नावारूपाला आणेल, अशी खात्री मुलींनी सुद्धा त्यांच्या आईवडिलांना पटवून देणं गरजेचं आहे. अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी या विषयाला अनुसरून काही समाजामध्ये जे सध्या चाललंय, जे घडतंय, जे सत्य आहे, ते थोडं आपण सांगितलं पाहिजे. न्यायाधीश म्हणून जेव्हा आम्ही क्रिमिनल साईडला बसतो, सर्व क्रिमिनल लॉयर या ठिकाणी आहेत, ते सुद्धा केसेस चालवतात. आज पोक्सो कायद्यानुसार 18 वर्ष वय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलगी अज्ञान म्हणून ट्रीट केली जाते. आमच्याकडे अशी काही प्रकरणं येतात की ते बघितल्यानंतर त्या दीनदुबळ्या आईवडिलांची मनापासून एवढी दया येते की त्यांनी असं काय पाप केलं की या मुलींनी तिच्या आईवडिलांना हे दिवस बघायची वेळ आणली. वडिलांनी तिला 10वीपर्यंत शिकवलं, 10वीनंतर 11वीला शिकवलं, 12वीला शिकवलं, ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली, आणि
वडील तिच्या भविष्याची स्वप्न रंगवत आहेत आणि तिने तिचं वेगळं स्वप्न बघायचा प्रयत्न केला आहे आणि ते स्वप्न अशी अविचारी स्वप्न भांगल्याशिवाय राहत नसतात. ते तर भांगतातच, पण आईवडिलांचं जे विचारपूर्वक स्वप्न असतं ते सुद्धा भांगतं, त्याला तडा जातो. यासाठी आजच्या मुलींनीसुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी एकमेव माझा इथे बसलेल्या मुलींना, महिलांना एक नम्रतेचा सल्ला असेल की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला जेंडर इक्वॅलिटी पाहिजे असेल, तुमच्यामध्ये भरपूर क्षमता आहे, तुमच्या क्षमतेला तुम्ही न्याय द्या, तुमचे गोल्स ठरवा, तुमचं ध्येय ठरवा आणि ते ध्येय गाठत असताना तुम्ही दुसऱ्या कुठच्याही गोष्टीचा विचार करू नका. तुमच्या समोर एखादा राजकुमार जरी उभा राहिला तर त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाण्याची तुमची मानसिकता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकणार नाही. आणि तुमच्या आईवडिलांना मान सन्मानाने समानामध्ये जगण्याचा अधिकार त्यांचा जो आहे तो हिरावून घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. एवढी गोष्ट, एवढी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि हे असं काही तुमच्या हाताने घडत असेल तर थोडं वाईट तुमच्या पालकांना वाटेल, पण एक लक्षात ठेवा, नुकसान तुमच्या आयुष्याचं होईल. आणि ही जेंडर इनइक्वॅलिटी आहे. तर द गॅप ऑफ अ जेंडर inequality may get widened with the passage of a time, and in that situation, if the people try to find out the reasons for that, then you could be one of the reasons for widening this gap. So please take care.